जे मुद्दा तुम्ही उचलला होता अधिवेशनामध्ये, सुधाकर शिंदे अतिरिक्त आयुक्त मुंबई महापालिका, त्यांची आता बदली करण्यात आली होती. 8 वर्ष महाराष्ट्रात होते IRS अधिकारी असताना सुद्धा. प्रतिनिधी समोर करण्यात कायद्याप्रमाणे जो काही विषय होता तो मी विधान परिषदेमध्ये उचलला होता. मला वाटतं सरकारला सुबुद्धी झालेली दिसते आणि सरकारने त्याप्रमाणे कारवाई केली नसती केली तर बरेच लोक कोर्टात गेले होते. कोर्टाने आदेश दिले असते. त्यांची प्रतिनियुक्ती जी आहे ती 23 नोव्हेंबर 2023 रोजी संपली होती, तरी देखील ते या पदावर जवळपास इतके महिने थांबलेले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे असं वाटतं? नाही बघा, ह्याच्या बाबतीतले सगळे मुद्दे मी विधान परिषदेत मांडले होते आणि मला असं वाटतं तो विषय आता संपलेला आहे. जो वाढीव कार्यकाल होता त्या वाढीव कार्यकालामध्ये अनेक भ्रष्टाचार जे आहे ते सुधाकर शिंदे यांनी केलेले आहे, ज्याची चौकशी व्हावी अशी वडेट्टीवारांनी मागणी केलेली आहे. या बाबतीमध्ये आता ते सगळं तपासून बघतो एकदा, कारण कुठलाही विषय आपल्याशी बोलायच्या अगोदर माझी माहिती पक्की करून घेतो, मग आपल्याशी बोलतो. बावनकुळे यांनी टीका केलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंना 100 जन्म घ्यावा लागतो. बावनकुळेंचा जन्म कधी झाला मला माहीत नाही. ठाकरे कुटुंब काय आहे हे पण त्यांना माहीत नाही. ठाकरे कुटुंबाच्या दरवाजात हे लोक किती वेळा बसले होते याचा त्यांनी विचार करावा. ठीक आहे, कोण कोणाला कधी संपवेल हा विषय ज्याचं त्याला माहिती आहे, परंतु बावनकुळेंची एवढी अवकात नाही आहे की ते ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये असा विचार करू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.